नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दुसरा जो भाग आहे त्याच्यामधला म्हणजेच आपला डिकंपोजिशन रिएक्शन मधला तो बघणार आहोत. तर तो आहे इलेक्ट्रोलायसिसचा. ओके, त्यानंतर इलेक्ट्रोलायसिसच्या त्यानंतर एक महत्त्वाचा असा एक भाग चालू करणार आहोत म्हणजे आपली रिएक्शन नंबर 3 डिस्प्लेसमेंट रिएक्शन नंबर 3 मीन्स डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे विस्थापन अभिक्रिया. आणि त्याचबरोबर इलेक्ट्रोलायसिस म्हणजेच काय, पाण्यामध्ये विद्युत प्रवाह सोडला जातो. पाण्यामध्ये काय केला जातो, विद्युत प्रवाह सोडल्यावर त्या पाण्याच्या ह्याच्यावर काय परिणाम होतो ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर आतापर्यंत आपण याचं कॉम्बिनेशन रिएक्शन आणि डिकंपोजिशन रिएक्शन हे पाहिलेले आहे. डिकंपोजिशन मध्ये आपण काय पाहिलं की शुगरचं डिकंपोजिशन कसं होतं म्हणजे सिंगल रिएक्टंट असतो, प्रोडक्ट मात्र 2 और मोर मिळतात. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये CaCO3 कॅल्शियम कार्बोनेटचं बघितलं, त्याला हीट केलं, CaO + CO2 रिलीज झाला. म्हणजे लाईम वॉटर मिल्की का झालं, बिकॉज CO2 गॅस इज देयर. म्हणजे कार्बन डायऑक्साइड वायू तिथं असल्यानं काय झालं, तिथं तयार झालेला आहे, मिल्की बनलेला आहे. ओके, तर हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचा असा भाग आपण बघणार आहोत, इलेक्ट्रोलायसिस. आता मी तुम्हाला काल सांगितलं की कॉम्बिनेशन रिएक्शन मध्ये एक रिएक्शन मी काल टेस्ट घेतली. त्या टेस्ट मध्ये कॉम्बिनेशन रिएक्शन बद्दल विचारलं होतं आणि डिकंपोजिशन रिएक्शन बद्दल एक कुठली तरी तुम्हाला रिएक्शन लिहायला सांगितली होती. तर कॉम्बिनेशन रिएक्शन मध्ये 3 रिएक्शन कुठली सोपी वाटते ते लिहू शकता. त्यानंतर डिकंपोजिशन रिएक्शन मध्ये एक शुगरचं आहे आणि शुगरचं झाल्यावर त्यानंतर कॅल्शियम कार्बोनेटचं आहे. तर कॅल्शियम कार्बोनेटवर जास्त भर द्या कारण परीक्षेला ते विचारलं. ते डायग्राम जे आहे, आकृती जिथं असेल त्याला भर द्यायचं आहे. आकृती चार्ट जिथं असतील किंवा काहीतरी असं पॅटर्न दिला असेल, ब्लॅक म्हणजे असं रिकामी पॅटर्न दिला असेल, ते भरायला सांगितलं असेल तर ते जास्त करायचं कारण त्यावर प्रश्न जास्त विचारले जातात. तर बघूया इलेक्ट्रोलायसिस. We have studied in the previous standard that water decomposition is hydrogen and oxygen gases. म्हणजे बघा, तुम्ही प्रीवियस स्टँडर्ड मध्ये म्हणजे इयत्ता 9वी ला तुम्ही प्रयोग केला होता. हे झालं तुम्हाला इलेक्ट्रोलायसिस. इयत्ता 9वी मध्ये आपल्याला एक 5वा प्रकरण होता ऍसिड, बेस आणि साल्ट. आणि ऍसिड आणि बेस साल्ट याच्यामध्ये तुम्हाला लास्ट प्रकरणाच्या एक शेवटला एक आकृती दिली होती. ती आकृती म्हणजे इलेक्ट्रोलायसिस. ती आकृती म्हणजे काय होती, म्हणजे आपली डायग्राम म्हणजे काय होती, इलेक्ट्रोलायसिस. म्हणजे प्रीवियस स्टँडर्ड मध्ये म्हणजे आपण मागील इयत्तेमध्ये हे शिकलोय की वॉटर डिकंपोजिशन होताना म्हणजे वॉटरचं पण डिकंपोजिशन होतं. म्हणजे वॉटरचं पण विभाजन 2 प्रोडक्ट मध्ये होतं. म्हणजे वॉटर इज अ रिएक्टंट आणि याचं डिकंपोजिशन झालं की 2 प्रोडक्ट मध्ये रूपांतर होईल. म्हणजेच काय, वॉटरचं डिकंपोजिशन जर झालं तर त्याचं हायड्रोजन आणि ऑक्सिजन गॅसेस मध्ये रूपांतर होतं. त्याचं हायड्रोजन आणि ऑक्सिजन गॅसेस मध्ये काय होतं, कन्व्हर्जन होतं. हायड्रोजन आणि ऑक्सिजन गॅसेस मध्ये त्याचं काय होतं, कन्व्हर्जन होतं. समजलं? म्हणजे आपण मागील हेतूमध्ये पाहिलंय की इलेक्ट्रोलायसिस म्हणजे अशी प्रोसेस की ज्याच्यामध्ये वॉटरचं डिकंपोजिशन होतं. वॉटरचं काय होतं, डिकंपोजिशन म्हणजे वॉटरचं विघटन होतं. आणि वॉटरचं विघटन झालं तर तिथं हायड्रोजन आणि ऑक्सिजन गॅस तयार होतात. ते काय तयार होतात, हायड्रोजन अँड ऑक्सिजन गॅस फॉर्म देअर. म्हणजे त्या ठिकाणी वॉटरचं डिकंपोज झालं तर काय होतं, ऑक्सिजन आणि कारण वॉटर मध्ये आपल्याला माहिती आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजनच आहे म्हणून त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन गॅसेस तयार होतात. ऑन पासिंग इलेक्ट्रिक करंट थ्रू acidulated water. पासिंग इलेक्ट्रिक करंट थ्रू acidulated म्हणजेच काय, आम्ल असलेलं पाणी, आम्ल मिक्स असलेलं पाणी, आम्ल प्लस पाणी म्हणजे त्याला acidulated water म्हणतात. काय म्हणतात, acidulated water. तुमच्या घरामध्ये एकेकाच्या घरामध्ये आहे बघा, बॅटरी असते, इन्व्हर्टर असते. त्या इन्व्हर्टर मध्ये ऍसिडचं काय असतं, ऍसिडेटेड वॉटर असतं. म्हणजे आम्लयुक्त पाणी म्हणतात त्याला. काय म्हणतात, आम्लयुक्त पाणी, ऍसिडेटेड वॉटर. त्या काय असतं, ऍसिडेटेड वॉटर. ऑन पासिंग इलेक्ट्रिक करंट थ्रू ऍसिडेटेड वॉटर म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या आम्लयुक्त पाण्यामध्ये विद्युत प्रवाह सोडता, जेव्हा तुम्ही आम्लयुक्त पाण्यामध्ये जेव्हा विद्युत प्रवाह सोडता काय परिणाम होतो बघा. This decomposition take place by means of electrical energy. म्हणजे जेव्हा तुम्ही
एखाद्या आम्लयुक्त पाण्यामध्ये सोडलेलं आहे आम्लयुक्त पाणी. इलेक्ट्रिक करंट सोडला म्हणजे विद्युत प्रवाह सोडला तर त्या ठिकाणी त्या पाण्याचं काय होतं, डिकंपोजिशन होतं. आणि ते डिकंपोजिशन कशामुळे झालं, बिकॉज इलेक्ट्रिक एनर्जी. ते डिकंपोजिशन कशामुळे झालं, ते विघटन कशामुळे झालं, इलेक्ट्रिक एनर्जीमुळे. इलेक्ट्रिक एनर्जी म्हणजेच काय, विद्युत प्रवाहामुळे किंवा विद्युत ऊर्जेमुळे हे घडलं. त्याला काय म्हणतात, इलेक्ट्रोलायसिस. त्याला काय म्हणतात, इलेक्ट्रोलायसिस. किती सोपी आहे बघा व्याख्या. Water take place, decomposition take place by electrical energy is called electrolysis. Is called electrolysis. अब दुसरे बघूया आपण 2H2O. 2H2O लिक्विड दिलेला आहे. ओके, 2H2O म्हणजेच काय, 2H2O म्हणजे पाणी. 2H2O म्हणजेच काय, पाणी दिलेलं आहे. म्हणजे पाण्याचं इलेक्ट्रिक एनर्जी जर पास केला म्हणजे पाण्यामध्ये तुम्ही जर दिस इज ऍसिडेटेड वॉटर, दिस इज व्हॉट, ऍसिडेटेड वॉटर म्हणजे आम्लयुक्त पाणी आहे ना, त्याच्यात जर इलेक्ट्रिक एनर्जी पास केला तर 2H2 म्हणजे काय, पहिला काय तयार झाला, 4 हायड्रोजन अँड देन व्हॉट, 2 ऑक्सिजन आर फॉर्म. आणि दोन्ही पण काय होतात, रिलीज होतात. दोन्ही पण काय तयार होतात, रिलीज होत आहेत. कारण दिस एरो इंडिकेट द गॅसेस आर रिलीज, दिस एरो इज इंडिकेट गॅसेस व्हॉट, रिलीजेस, गॅसेस व्हॉट, रिलीजेस. ओके, म्हणजे दोन एरो गॅसेस रिलीज झालेले दाखवतात. ओके, तर हा एक लक्षात ठेवा की वॉटर अंडर डिकंपोजिशन इन इलेक्ट्रिक एनर्जी, हायड्रोजन गॅस अँड ऑक्सिजन गॅस आर फॉर्म अँड रिलीज. ओके, नेक्स्ट. तर हे समजलं. पुढे द केमिकल रिएक्शन which 2 or more product are from a single reactor. म्हणजे अशी रासायनिक अभिक्रिया की ज्याच्यामध्ये 2 or more प्रोडक्ट तयार होतात, म्हणजे 2 किंवा अधिक उत्पादित तयार होतात. आणि ते उत्पादित तयार होत असताना फक्त एकच रिएक्टंट असतो. म्हणजे ते उत्पादित तयार होत असताना किती रिएक्टंट असतात, एकच. बरोबर. द केमिकल रिएक्शन विथ 2 or more प्रोडक्ट म्हणजे तिथं एक किंवा दोन किंवा दोनपेक्षा जास्त काय असतात, उत्पादित असतात. फ्रॉम अ सिंगल रिएक्टर म्हणजे एक अभिक्रियाकारकापासून 2 किंवा दोनपेक्षा जास्त उत्पादित तयार होतात. त्याला काय म्हणतात, त्याला डिकंपोजिशन रिएक्शन. डिकंपोजिशन रिएक्शन मीन्स इलेक्ट्रोलायसिस इज आल्सो कॉल्ड डिकंपोजिशन रिएक्शन. म्हणजे इलेक्ट्रोलायसिसलाच डिकंपोजिशन रिएक्शन पण म्हणतात. समजलं. पुढे आहे डिस्प्लेसमेंट रिएक्शन. हा आपला नवीन पार्ट आहे आजचा, डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ओके, अंडरस्टँड, डिस्प्लेसमेंट रिएक्टर. आता डिस्प्लेसमेंट रिएक्टर मध्ये काय सांगितलं बघा. डिस्प्लेसमेंट रिएक्टर म्हणजे विस्थापन अभिक्रिया. डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजेच काय, विस्थापन अभिक्रिया. मग विस्थापन अभिक्रियामध्ये त्यांनी काय सांगितलं बघा. तुम्हाला एक कॉपर सल्फेटची आपण स्टार्टिंगला हे पाहिलं होतं बघा, रूटीन केमिकल इक्वेशनचा नियम लिहिताना त्याच्या पहिल्या एक केमिकल रिएक्शन पाहिली होती. कॉपर सल्फेट प्लस झिंक आणि ZnSO4 प्लस कॉपर तयार होतं. कॉपर सल्फेटचा कलर कसा असतो, ब्लू. दिस कॉपर सल्फेट रिएक्ट्स विथ झिंक डस्ट. म्हणजे झिंकच्या जे बारीक तुकडे आहेत त्याच्यावर जर कॉपर सल्फेटमध्ये झिंक डस्ट टाकलं काय तयार होतं, झिंक सल्फेट तयार होतं आणि कॉपर हा वेगळा होतो. कॉपर याच्यातनं निघून जातो, कॉपर बाहेर जातो. म्हटल्यावर कॉपर सल्फेटचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, झिंक सल्फेट. कॉपर सल्फेट कुठला कलर होता, ब्लू. पण इथं मात्र तो काय झालेला आहे, एक कलरलेस झिंक सल्फेट तयार होतो. ओके, आणि कॉपर काय होतं, वेगळा होतो. बरोबर. म्हणजेच काय, म्हणजेच हे कशामुळे घडलं, हे कॉपरचं कन्व्हर्जन झिंक SO4 मध्ये आणि कॉपर का वेगळं झालं, कारण आयन्समुळे. कारण काय, आयन्स फॉर्म झाले, आयन तयार झाले. म्हणजे Zn पासून Zn2+ आयन्स तयार होतात आणि कॉपर पासून कॉपर2+ आयन्स तयार होतात. म्हणजे यांनी इलेक्ट्रॉनचं देवाण केलेलं आहे. झिंकनं काय केलेलं आहे, 2 इलेक्ट्रॉनची देवाण केले म्हणून 2+, कॉपरनं 2 इलेक्ट्रॉनची देवाण केलेलं म्हणजे इलेक्ट्रॉन शेअर केलेलं म्हणून 2+. म्हणजे कॉपर पासून Zn2+ आयन्स मिळतात, झिंक पासून Zn2+ आयन्स मिळतात आणि कॉपर पासून कॉपर2+ आयन्स मिळतात. कॉपर2+ आयन्स मिळतात. समजलं. पुढं आता याच्यामध्ये याची रिएक्शनची डेफिनेशन काय होते बघा. द आयन्स आर फॉर्म इन दिस रिएक्शन. आयन्स आर फॉर्म इन दिस रिएक्शन म्हणजे या अभिक्रियेमध्ये जे आयन तयार होतात, लेस रिएक्टिव्ह एलिमेंट
इन कंपाऊंड म्हणजे लेस रिएक्टिव्ह एलिमेंट इन कंपाऊंड म्हणजे या ज्या रिएक्शन मध्ये जे कंपाऊंड आहेत संयुगे आहेत त्याच्यामधला लेस रिएक्टिव्ह एलिमेंट म्हणजे याच्यामधला कमी अभिक्रियाशील असलेला मूलद्रव्य त्याची जागा मोर रिएक्टिव्ह एलिमेंट घेतो आणि याच्यामुळे आयन्स तयार होतात त्याला काय म्हणतात डिस्प्लेसमेंट रिएक्शन. डिस्प्लेस म्हणजे जागा बदल. आता बघा कॉपर हा लेस रिएक्टिव्ह असल्यानं कॉपर डायरेक्ट बाहेर पडतो. पहिला कॉपर सल्फेट होतं पण याच्यातनं कॉपर काय लेस रिएक्टिव्ह आहे. लेस रिएक्टिव्ह म्हणजे काय कमी अभिक्रियाशील आहे म्हणून कॉपर डायरेक्ट बाहेर पडतो. पण झिंक आर मोर रिएक्टिव्ह. बरं झिंक हा जास्त रिएक्टिव्ह असल्यानं तो काय करतो SO4 शी काय करतो संयुग तयार करतो. म्हणजे झिंक हा जास्त रिएक्टिव्ह असल्याने ZnSO4 तयार होतं पण कॉपर लेस रिएक्टिव्ह असल्याने बाहेर पडतो आणि अशा प्रकारे यांचे आयन्स तयार होतात. कॉपर पासून 2+ Zn पासून Zn2+ अशा प्रमाणे त्याचे इट्स ओवन आयन्स म्हणजे त्यांचे ओवन आयन त्यांचे आयन तयार होतात. त्याला काय म्हणतात त्याला डिस्प्लेसमेंट रिएक्शन. काय म्हणतात डिस्प्लेसमेंट रिएक्शन. तर तुम्हाला डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे हे काय असतं समजलं की डिस्प्लेसमेंट रिएक्शन कशाला म्हणलं जातं म्हणजे काय यांच्यामध्ये आयन्स फॉर्म होतात. या रिएक्शन मध्ये आयन्स फॉर्म होतात. तर कसे होतात द लेस रिएक्टिव्ह एलिमेंट कंपाऊंड म्हणजे लेस रिएक्टिव्ह एलिमेंट इन कंपाऊंड म्हणजे एखाद्या मूलद्रव्याच्या संयुगामध्ये कमी अभिक्रियाशील मूलद्रव्याची जागा मोर रिएक्टिव्ह एलिमेंट घेतो आणि त्यामुळे काय आयन्स फॉर्म होतात त्याला काय म्हणतात डिस्प्लेसमेंट रिएक्शन. म्हणजे कमी कोण आहे त्यातला कॉपर म्हणून कॉपर डायरेक्ट पडला आणि कमी अभिक्रियाशील आहे कोणाला अभिक्रिया केल्याने मग बाहेरच गेला तो. पण झिंक आर मोर रिएक्टिव्ह म्हणून ZnSO4 तयार झालं म्हटल्यावर हे आयन्स अशा प्रकारे फॉर्म होतात. समजलं. तर हा एक महत्त्वाचा असा एक मुद्दा तुम्हाला मी सांगितलेला आहे. आज काय बघितलं आपण इलेक्ट्रोलायसिस म्हणजे पाण्यामध्ये विद्युत प्रवाह जाऊ दिला तर काय काय घडतं हे मागे तुमच्यामध्ये बघितलं होतं. म्हणजे वॉटरचं डिकंपोज झाल्यावर मेनली 2 गॅसेस तयार होतात हायड्रोजन आणि ऑक्सिजन गॅसेस तयार होतात. म्हणजे काय याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट जर पास केला या ऍसिडेटेड वॉटर ऍसिडेटेड म्हणजे आम्लयुक्त पाण्यामध्ये जर इलेक्ट्रिक करंट जर पास केला विद्युत प्रवाह जर तुम्ही सोडला तर तिथं डिकंपोजिशन होतं. डिकंपोजिशन म्हणजेच काय तिथं पाण्याचं विघटन व्हायला चालू होतं आणि त्यालाच काय म्हणतात कशामुळे झालं ते इलेक्ट्रिक एनर्जी म्हणजे विद्युत ऊर्जा तिथं असल्यानं पाण्याचं काय होतं विघटन होतं आणि त्या विघटनालाच काय म्हणतात इलेक्ट्रोलायसिस. त्या विघटनाला काय म्हणतात इलेक्ट्रोलायसिस. 2H2O म्हणजे पाणी आहे इलेक्ट्रिक एनर्जी पास केला हायड्रोजन वेगळं झालं ऑक्सिजन वेगळं झालेलं आहे. द केमिकल रिएक्शन 2 or more प्रोडक्ट फॉर्म अ सिंगल रिएक्टर म्हणजे अशी अभिक्रिया की ज्याच्यामध्ये एकाच अभिक्रियाकारकापासून 2 किंवा 2 पेक्षा जास्त काय तयार होतात एकाच रिएक्टंट पासून 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होतात त्याला काय म्हणतात डिकंपोजिशन रिएक्शन. and then displacement reaction म्हणजे काय लेस रिएक्टिव्ह एलिमेंटची जागा मोर रिएक्टिव्ह एलिमेंट घेतो आणि यामध्ये आयन्स फॉर्म होतात त्याला काय म्हणतात डिस्प्लेसमेंट रिएक्शन. डिस्प्लेशन म्हणजे जागा बदल. म्हणजे या कॉपर सल्फेटची जागा कोण घेतली झिंक. म्हणजे या कॉपरची जागा कोण घेतली झिंक म्हणून इथं झिंक सल्फेट तयार झालं आणि कॉपर डिस्प्लेस झाला म्हणजे कॉपरने आपली जागा बदलली. कारण का जागा बदलली कारण कॉपर लेस रिएक्टिव्ह आहे आणि झिंक मोर रिएक्टिव्ह. कॉपर लेस रिएक्टिव्ह आहे आणि झिंक मोर रिएक्टिव्ह. समजलं. म्हणजे कॉपर सल्फेट पहिला होतं पण कॉपर लेस रिएक्टिव्ह असल्याने बाहेर गेलं जागा बदलली. झिंक हा मोर रिएक्टिव्ह असल्याने ZnSO4 तयार झालेलं आहे. म्हणजे Zn पासून Zn2+ Cu पासून Cu2+ अशा प्रकारे इथे काय तयार होतात 2 रिएक्शन तयार होतात आणि ही एक रिएक्शन. यू अंडरस्टँड इलेक्ट्रोलायसिस. पुढे जाऊन तुम्हाला अतिशय महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे इलेक्ट्रोलायसिस असून दे बाकीच्या गोष्टी असून दे. म्हणजे वॉटरचं पाण्याचं विघटन झालं हायड्रोजन ऑक्सिजन तयार होतं इलेक्ट्रिकल करंट तुम्हाला आम्लयुक्त पाण्यामध्ये सोडलं जातं आणि हे डिकंपोजिशन फक्त इलेक्ट्रिक एनर्जीच्या साहाय्याने चालू आहे म्हणजे विद्युत ऊर्जेच्या साहाय्याने चालू आहे म्हणून याला इलेक्ट्रोलायसिस म्हटलेलं आहे. हे रिएक्शन बघा म्हणजे या रिएक्शन मध्ये आपल्याला असं दिसतं की बाबा सिंगल रिएक्शन आहे प्रोडक्ट 2 आहेत आणि 2 पेक्षा जास्त पण मिळू शकतात त्याला डिकंपोजिशन रिएक्शन म्हणतात. पण डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये जागा बदलते. कोण जागा बदलतो लेस रिएक्टिव्ह ची जागा कोण घेते मोर रिएक्टिव्ह. म्हणजे लेस रिएक्टिव्ह कोण आहे कॉपर आहे
आणि मोर रिएक्टिव्ह कोण आहे झिंक आहे म्हणजे एकमेकांची जागा बदलतात आणि जागा बदलली तर झिंकचं Zn2+ आयन्स तयार होतात पण इथं ते लिहायचं नाही हे बदल करण्यासाठी Znचं Zn2+ Cuचं Cu2+ अशा प्रकारे हे तयार होतं आणि त्याचबरोबर जे दोन रिएक्शन बघा कॉपर सल्फेट कॉपर सल्फेटचे आयन Fe बरोबर आणि Pb म्हणजे लीड आहे लीड एलिमेंट त्याला म्हणतो ओके आता आपण शिकलो की कॉपर काय हे कॉपर दोन्ही पण काय लेस रिएक्टिव्ह आहे कॉपर कसे आहे लेस रिएक्टिव्ह म्हणजे कमी अभिक्रियाशील आहे पण हे Fe म्हणजे आयन Pb म्हणजे लीड हे मोर रिएक्टिव्ह आहे म्हणून काय होतं बघा पुढे जाऊन या अभिक्रिया बदलतात म्हणजे कॉपर डायरेक्ट बाहेर पडतो कारण हा लेस रिएक्टिव्ह आहे इथं पण कॉपर डायरेक्ट बाहेर पडला कॉपर काय होतं याच्यातनं डायरेक्टच अशा प्रकारे बाहेर पडतो आणि काय तयार होतं FeSO4+ कॉपर PbSO4+ कॉपर म्हणजे कॉपर लेस रिएक्टिव्ह असल्याने दोन्ही बाजूला तो बाहेर पडलेला आहे त्याच्याशी मोर रिएक्टिव्ह Fe आहे लीड आहे म्हणून PbSO4 FeSO4 असं तयार होतं आणि कॉपर बाहेर पडतं म्हणजे या कॉपरची जागा कोण घेतली Fe न या कॉपरची जागा कोण घेतली लीड न म्हणजे Pb याने घेतलेली आहे तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा काही शंका असेल तर विचारा आणि टेस्ट सांगितलेला आहे चांगल्या प्रकारे दिलेला आहे सर्वांनी गुड त्याबद्दल तुमचं अभिनंदन चांगले टेस्ट दिलेले आहे अशा प्रकारेच अभ्यास करा हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा शंका असेल तर लगेच विचारा ओके थँक्यू